कालच्या एक्सप्रेशनमध्ये आपण बीट्सच्या एक्सप्रेशनमध्ये कंडिशन्स फॉर व्हॅक्सिंग म्हणजे मॅक्झिमम साऊंड येण्यासाठी कंडिशन पाहिल्या आणि व्हॅक्सिंग मधला जो टाइम इंटरवल आहे तो 1/n1 मायनस n2 इतका आहे. काल हे प्रूव्ह केलेलं आहे. तर त्या एक्सप्रेशनचा त्याच्या पुढचा पार्ट काल आपण कंडिशन्स फॉर व्हॅक्सिंग पाहिले. आज आपण कंडिशन्स फॉर वॅनिंग पाहणार आहेत. ऍट वॅनिंग the intensity of sound is minimum. As the intensity of sound is minimum, the amplitude should be minimum because the intensity of sound is directly proportional to the square of the amplitude. So I is directly proportional to a square, that is amplitude square. As amplitude is 0, the intensity of sound will be 0, and we heard the minimum sound that we call it as a waning. त्याला आपण वॅनिंग असं म्हणतो. So if at waning, if amplitude A is equal to 0, then intensity of a sound I is equal to 0, and we heard the minimum sound, that is a waning. अशा प्रकारे आपल्याला वॅनिंग मिळतं. So we know what is the expression for amplitude. So A is equal to 2A cos of 2 pi in the bracket n1 minus n2 into t upon 2. So this is expression for amplitude which we have discussed in the last period. याच्या अगोदरच्या पिरियड मध्ये आपण amplitudeचं एक्सप्रेशन डिड्यूस केलेलं आहे. त्या amplitudeचं एक्सप्रेशन आहे A is equal to 2A cos of 2 pi in the bracket n1 minus n2 upon 2 into t. Let this angle 2 pi in the bracket n1 minus n2 upon 2 into t is equal to theta. याला आपण theta गृहीत धरलं. Then amplitude will be A is equal to 2A cos theta if theta is equal to. आता या ठिकाणी आपण सुदर्शन चक्र पुन्हा पाहणार आहे. तर या सुदर्शन चक्रामध्ये हे पहा, कॉसच्या किमती ज्या आहेत ह्या कॉसच्या किमती बाहेरून आणि साइनच्या किमती आतून आहेत. तर फक्त आपण कॉसच्या किमती पाहणार. cos 0 is 1, 0, 1, 0. पहिला 1 पॉझिटिव्ह, दुसरा 1 निगेटिव्ह. म्हणून या cos थिटाची किंमत 0 कुठे आहे? π/2 ला. या ठिकाणी हे π/2 आहे आणि हा 3π/2 आहे. सो इफ थीटा इज इक्वल टू π/2, 3π/2, 5π/2, that is odd multiple of π/2, then cos theta is equal to 0 and amplitude A is equal to 0, and we get waning at following times. काय होईल? थीटा जर π/2, 3π/2, 5π/2 odd multiple of π/2 जर असेल तर cos theta 0 असेल. cos theta 0 म्हणजे amplitude 0, amplitude 0 म्हणजे intensity of sound 0, आणि इंटेन्सिटी ऑफ साऊंड 0 झाली म्हणजे त्या ठिकाणी काय आलं? वॅनिंग आलं. सो वी गेट वॅनिंग ऍट फॉलोइंग टाइम्स. टी इज इक्वल टू 1/2 इन द ब्रॅकेट n1 minus n2 comma 3/2 n1 minus n2, 5/2 n1 minus n2. At these times we get a minimum intensity of sound, that is a waning. आता या व्हॅल्यू काढता येतात किंवा पाठ करायच्या. या 1/2 n1 minus n2 ही व्हॅल्यू कशी येईल? या थीटाची किंमत काय? π/2 आहे आणि थीटाची किंमत काय? 2 pi n1 minus n2 upon 2 into t आहे. हे जर दोन इक्वेट केले, समजा θ1 is equal to 2 pi in the bracket n1 minus n2 upon 2 into t1, and this π/2, θ1 is a π/2 is equal to 2 pi n1 minus n2 into t1 upon 2. This pi will get cancelled, pi will get cancelled, 2 will get cancelled. So t1 is equal to 1/2 n1 minus n2. So in this way 1/2 n1 minus n2. अशा प्रकारे हे t1 ची किंमत काढली. थीटाची दुसरी व्हॅल्यू घ्या, पुन्हा थीटाशी कंपेअर करा. थीटाची तिसरी व्हॅल्यू घ्या, पुन्हा थीटाशी कंपेअर करा. या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. म्हणजे या व्हॅल्यूजला तुम्हाला काय मिळेल? इंटेन्सिटी ऑफ साऊंड मिनिमम मिळेल, आणि इंटेन्सिटी ऑफ साऊंड जर मिनिमम असेल तर आपल्याला वॅनिंग मिळेल. सो बीट्स टाइम पिरियड. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बीट्स टाइम पिरियड?
Bits time period is defined as it is a time interval between two successive wannings. दोन सक्सेसिव्ह वॅनिंग मधला जो टाइम पिरियड आहे त्याला आपण बीट्स टाइम पिरियड असं म्हणतो. सो हिअर फर्स्ट वॅनिंग, सेकंड वॅनिंग, थर्ड वॅनिंग, कोणत्याही दोन वॅनिंग मधला तुम्ही थर्ड वॅनिंग सेकंड वॅनिंग मधला टाइम इंटरव्हल काढा किंवा सेकंड वॅनिंग आणि फर्स्ट वॅनिंग मधला टाइम इंटरव्हल काढा, त्या टाइम इंटरव्हलला आपल्याला काय म्हणता येईल, बीट्स टाइम पिरियड असं म्हणता येईल. सो बीट्स टाइम पिरियड इट इज अ टाइम इंटरव्हल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅनिंग्स. That is bits time period t is equal to third minus second waning. हे third waning, हे second waning. So t is equal to, आता third waning चा टाइम काय, याला आपण t3 डॅश मध्ये दिलाय. हे पाहिजे t3 डॅश, डॅश याच्यासाठी दिला कारण हेच नोटेशन आपण कशामध्ये वापरलेले आहेत, वॅक्सिंग मध्ये वापरलेले आहेत. तिथे आपण t3 t2 t1 असे नोटेशन्स किंवा t1 t2 t3 त्या नोटेशनचं याच्याशी कन्फ्युजन होऊ नये म्हणून या ठिकाणी या नोटेशनला आपण काय केलेलं आहे, हा t1 डॅश, हा t2 डॅश आणि हा t3 डॅश असं नोटेशन दिलेलं आहे. सो बिट्स टाइम पिरियड t इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 2 n1 मायनस n2 हे t3 डॅश मायनस t2 डॅश म्हणजे 3/2 n1 मायनस n2, या दोन्हीचा लसावी आला 2 into n1 मायनस n2, here 5 minus 3 that is 2 divided by 2 in the bracket n1 minus n2, this 2 will get cancelled, so t is equal to 1 by n1 minus n2. अशा प्रकारे दोन सक्सेसिव्ह वॅनिंग्स मधला जो टाइम इंटरव्हल आहे किंवा बीट्स टाइम पिरियड t is equal to 1 upon n1 minus n2 and bits frequency is the reciprocal of bits time period, so 1 by t is equal to n1 minus n2 and bits frequency n is equal to n1 minus n2. म्हणजे तुम्ही बिट्स फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन फ्रॉम द कंडिशन्स ऑफ वॅक्सिंग काढा किंवा बिट्स फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन फ्रॉम द कंडिशन्स ऑफ वॅनिंग काढा, इक्वेशन सारखं येतं. n इज इक्वल टू n1 मायनस n2. याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे, त्या ठिकाणी बिट्स फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन काय लिहिलं आहे, n इज इक्वल टू n1 मायनस n2 असंच इक्वेशन. म्हणजे बिट्स फ्रिक्वेन्सी ज्या कंडिशन्स विचारले त्या कंडिशन्सवरनं बिट्स फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन. आणि या सर्व डिस्कशन नुसार आता काय आतापर्यंत आपण सिद्ध केलं, वॅक्सिंग मधला टाइम इंटरवल 1 by n1 मायनस n2 आहे. वॅनिंग मधला टाइम इंटरवल हा 1 by n1 मायनस n2 आहे. म्हणजे वॅक्सिंग मधला जो टाइम इंटरवल आहे तितकाच टाइम इंटरवल वॅनिंग मधला आहे. म्हणजे वॅक्सिंग आणि वॅनिंग हे युनिफॉर्मली सारख्याच इंटरवल नंतर ते येतात किंवा फॉर्म होतात हे आपण प्रूव्ह केलं. सो इन बिट्स waxing and waning are uniformly formed. Waxing and waning are uniformly formed. म्हणजे वॅक्सिंग आणि वॅक्सिंग मधला जो टाइम इंटरवल आहे तितकाच टाइम इंटरवल वॅनिंग आणि वॅनिंग मधला आहे. म्हणजे वॅक्सिंग आणि वॅनिंग हे युनिफॉर्मली तयार झालेले आहे मीडियम मध्ये. सो टी वॅक्सिंग इज इक्वल टू टी वॅनिंग इज इक्वल टू 1 by n1 मायनस n2. आता याच्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, कारण प्रॉपर्टी अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ बिट्स वॅक्सिंग अँड वॅनिंग आर अल्टरनेटली प्रोड्युस्ड. आता आपण काय प्रूव्ह केलेलं आहे, दे आर युनिफॉर्मली फॉर्म्ड, एवढंच प्रूव्ह केलेलं आहे. आपण हे प्रूव्ह केलं नाही की दे आर अल्टरनेटली प्रोड्युस्ड. म्हणजे दोन वॅक्सिंग मध्ये एक वॅनिंग येतं किंवा दोन वॅनिंग मध्ये एक वॅक्सिंग येतं हे आपण प्रूव्ह केलेलं नाही. हे प्रूव्ह करण्यासाठी अल्टरनेट फॉर्मेशन ऑफ वॅक्सिंग अँड वॅनिंग याच्यासाठी आपण रिझल्टंट वेव्ह पाहणार आहेत. ही रिझल्टंट वेव्ह आहे. रिझल्टंट वेव्ह म्हणजे कोणती, दोन वेव्ह. इफ टू साऊंड वेव्स ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड बट अ स्लाइट डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी आर प्रोपगेटिंग अलॉंग द सेम पाथ इन द सेम डायरेक्शन and due to the superposition of these two waves alternate waxing and wannings are formed and the phenomena of alternate waxing and wanning is called as a phenomena of bits. म्हणजे या दोन साऊंड वेव्ह सुपर इम्पोज झाल्यानंतर जी रिझल्टंट वेव्ह तयार होते त्या रिझल्टंटची ही डायग्राम आहे, फिगर आहे. या ठिकाणी अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे ऍट अ टाइम टी इज इक्वल टू 0. वॅक्सिंगची कंडिशन पहा, त्याच्यात वॅक्सिंग विल टेक्स प्लेस ऍट अ टाइम टी इज इक्वल टू 0 असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर 1 by n1 minus n2, त्याच्यानंतर 2 by n1 minus n2 असं दिलेलं आहे. म्हणजे ऍट अ टाइम टी इज इक्वल टू 0, अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम, सो दिस इज +2a, दिस इज -2a. हे अँप्लिट्यूड कमी कमी होत जातं. अँप्लिट्यूड कमी झालं की इथं अँप्लिट्यूड 0 झालं म्हणून या ठिकाणी वॅनिंग तयार झालं. इथं अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे म्हणून इथं वॅक्सिंग तयार झालं.
पुन्हा अँप्लिट्यूड वाढत वाढत जातं, पुन्हा अँप्लिट्यूड +2a -2a होतं, म्हणजे या ठिकाणी वॅक्सिंग येतं. पुन्हा अँप्लिट्यूड कमी कमी होत जातं, या ठिकाणी अँप्लिट्यूड 0 होतं, म्हणजे वॅनिंग येतं. तर ही रिझल्टंट वेव्हची डायग्रॅम आहे. अशा प्रकारची आपल्याला रिझल्टंट वेव्ह मिळते बीट्समध्ये. तर आपल्याला या फिगरवरनं काय करायचं, टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग अँड वॅनिंग. आतापर्यंत आपण वॅक्सिंग मधला काढला, वॅनिंग मधला टाइम इंटरवल काढला. आता आपल्याला वॅक्सिंग आणि वॅनिंग मधला टाइम इंटरवल काढायचा आहे. वॅक्सिंग आणि वॅनिंग, त्याच्यामुळे हे फर्स्ट वॅक्सिंग, सेकंड वॅक्सिंग, थर्ड वॅक्सिंग. हे फर्स्ट वॅनिंग, हे सेकंड वॅनिंग, आणि या ठिकाणी थर्ड वॅनिंग येईल. तर आपल्याला सक्सेसिव्ह वॅक्सिंग आणि वॅनिंग घ्यायचे. हा वॅक्सिंग घेतला तर हा वॅनिंग येईल, किंवा इकडचा वॅनिंग येईल. हे दोन सक्सेसिव्ह आहेत. किंवा हे वॅक्सिंग घेतला तर हे वॅनिंग किंवा हे वॅनिंग घ्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला सक्सेसिव्ह वॅक्सिंग आणि वॅनिंग मधला टाइम इंटरवल मिळेल. सो टू फाइंड द टाइम इंटरवल बिटवीन टू नेबरिंग वॅक्सिंग अँड वॅनिंग, we will consider third waxing. समजा फर्स्ट वॅक्सिंग, सेकंड वॅक्सिंग, थर्ड वॅक्सिंग मायनस सेकंड वॅनिंग. यस, थर्ड वॅक्सिंगला T3 टाइम आहे आणि सेकंड वॅनिंगला T2 डॅश आहे, कारण वॅनिंगच्या टाइमला आपण डॅश देतो त्याने, म्हणून या ठिकाणी T2 डॅश असं आलेलं आहे. हे थर्ड वॅक्सिंग, हे सेकंड वॅनिंग. Time required for third waxing minus time required for second waxing, that is a third waxing minus a second waxing. So time interval between two neighboring waxing and waxing is equal to T3 minus T2. T3 minus T2 dash. T3 ची व्हॅल्यू कंडिशन्स फ्रॉम वॅक्सिंग च्या कंडिशन्स मध्ये आपल्याला जावं लागेल. T3 is equal to 2/n1 minus n2 आहे. नंतर आपल्याला वॅनिंगच्या कंडिशन मध्ये जावं लागेल. वॅनिंगच्या कंडिशन मध्ये T2 डॅश म्हणजे काय, 3/2 n1 minus n2. सो 3/2 n1 minus n2. या T3 आणि T2 डॅशच्या किमती ठेवल्या. त्याच्यानंतर याचा लसावी घेतला, 2 in the bracket n1 minus n2, that is the LCM, that is 4 minus 3, that is 4 minus 3, that is T is equal to 1/2 n1 minus n2. So this is the time interval between टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग अँड वॅनिंग. आता हे एक्सप्रेशन पाहिल्यानंतर या एक्सप्रेशनवरनं आणि या एक्सप्रेशनवरनं काय कन्क्लुजन आलं, हे वॅक्सिंग मधला टाइम इंटरवल आहे, हे वॅनिंग मधला टाइम इंटरवल आहे 1/n1 minus n2. हे वॅनिंग मधला टाइम इंटरवल आहे 1/2 n1 minus n2. म्हणजे ही जी किंमत आहे ते या किमतीच्या निमपट आहे. समजा जर ही किंमत x असेल तर ही किंमत x/2 आहे. समजा 1/2 n1 minus n2 is equal to x जर घेतला तर 1/2 n1 minus n2, या ठिकाणी जर x ठेवला तर ही किंमत होते x/2. म्हणजे वॅक्सिंग मधला जो टाइम इंटरवल आहे, वॅनिंग मधला जो टाइम इंटरवल आहे तो T आहे, पण वॅक्सिंग आणि वॅनिंग मधला टाइम इंटरवल आहे तो T/2 आहे. So this is equal to T/2. हा वॅनिंग मधला टाइम इंटरवल आहे तो T/2 आहे. याचा अर्थ काय होतो, दोन वॅक्सिंग मध्ये वॅनिंग तयार होतं किंवा दोन वॅनिंग मध्ये वॅक्सिंग तयार होतं. म्हणजेच वॅक्सिंग आणि वॅनिंग हे कसे तयार झालेले आहेत, अल्टरनेटली प्रोड्यूस झालेले आहेत. वॅक्सिंग अँड वॅनिंग आर अल्टरनेटली प्रोड्यूस्ड. So here conclusion, the time interval between two neighboring waxing and waning is exactly half of the time interval between two neighboring waxing or waning. Hence, waxing and waning are alternately produced, or waxing will exist in between two waning, or waning will exist in between two waxing. That is alternate, that is waxing and waning are alternately produced. अशा प्रकारे आपण अल्टरनेट फॉर्मेशन हे प्रूव्ह करू शकतो.